सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। लास्ट टाइम आपण नुकताच एक नवीन चॅप्टर चालू केला होता। चतुर्थः पाठः अमूल्यम कमलम। भगवान बुद्धाची ही कथा खूप रोचक आणि मनोरंजक आहे आणि यातून भगवान बुद्धाचं चरित्र आपल्याला माहिती पडतं की भगवान बुद्ध किती हे महान होते, ग्रेटेस्ट होते, ओके, सुप्रीम होते। त्यांचं वर्णन कुठल्याही शब्दात करता येऊ शकत नाही असे भगवान बुद्ध होते। आणि हे भगवान बुद्धाचे कथाबद्दल ही कथा आहे, ओके। मोठ्या ते मोठ्या लोकांना आणि शूद्र लोकांना म्हणजे लहानात लहान लोकांना त्यांच्या या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, त्यांच्या महानतेचा अनुभव आलेला आहे, ओके। तर आपण स्टार्टिंगला जो पॅराग्राफ झाला आहे तो एकदा रिवाइज करू आणि पुढचा जो राहिलेला पॅराग्राफ तसेच क्वेश्चन आन्सर आपण त्याच्याकडे वळूया। तर करायचं ना स्टार्ट। जवळ तुमच्या लेखन पुस्तिका आणि लेखनी घेऊन तुम्ही बसायचे विद्यार्थी मित्रांनो आणि पेज नंबर काढायचा आहे 25, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 25। तर लेटेस्ट स्टार्ट, बी विथ मी अँड अटेंटिव्ह। तर स्टोरी स्टार्ट होते एक सुदास नावाच्या गार्डनरपासून, ओके। आज इथं सुधा असो ना मग कच्चित उद्यान पाल गार्डनर होता तो, ओके। अँड तस्य सडागे कदाचित सत्यपी संधी जर सती प्लस अपी शिशिर ऋता वेकम पद्मम विकसत। शिशिर ऋत इवन कोल्ड सीझन पद्मम लोटस विकसत ब्लूम। अहो व्योमनीव बालसूर्यबिंबम, त्याची हे केले व्योमनीव, आकाशात जसं सूर्य दिसतो सकाळ सकाळ जेव्हा उद्याला येतो तसा तो सूर्याप्रमाणे भासत होता। व्योमनीव बालसूर्यबिंबम वॉज लाईक द डिस्क ऑफ द रायझिंग सन इन द स्काय, ओके। सो अचिंतयत ही थॉट अहो महिमा परमात्मनः, ओके, ग्रेटनेस ऑफ अ सुप्रीम लॉर्ड। परमात्मना मीन्स सुप्रीम लॉर्ड। एते दादृशे काल अतिशीते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिसस्य विकासेन, ओके। तो विचार करो द ग्रेटनेस ऑफ अ सुप्रीम लॉर्ड दॅट इवन इन द एक्स्ट्रीम कोड माय लेक इज एड ऑन बाय द ब्लॉसिंग ऑफ हिज लोटस, ऑफ दिस लोटस। एतसरसीजं विक्रियाहं विपुलं धनं प्राप्नुयामिति। By selling this lotus I shall obtain lot of money. अंडरस्टँड। त्याला वाटतं की एवढं किती काहीतरी देवाचंच काहीतरी ह्याच्यामध्ये आहे, देवाचाच हस्तक्षेप आहे ना। आता एवढ्या सगळ्या थंडीच्या सीझनमध्ये माझ्या तलावामध्ये कमळाचं एवढं छान फूल कसं काय उमललं। आणि तो विचार केला आता हे कमळाचं फूल जे सगळ्यांपेक्षा युनिक वाटतंय ते मी विकून चांगले पैसे मिळून बरं, म्हणून तो पुढे निघतो आणि त्याला कोण भेटतं आता आपण बघणार आहोत। एवं संचित्य सतत विक्रेतुम राजसत्मन पुरत स्थितः। त्याने विचार केला की माझ्याकडे जे कमळ उमललेलं आहे ते खूप एकदम युनिक दिसतंय, कारण की एवढ्या थंडीच्या ह्याच्यामध्ये ते कमळ उमललं तरी कसं तडागामध्ये। तर त्याने विचार केला की आपण विकायचं आणि म्हणून तो राजसत्मन इन फ्रंट ऑफ रॉयल पॅलेस उभा राहतो। अत्रांतरे इन मीन वाईल तेनेव अध्वना कचित श्रीमान सार्थवाह समायात। कुणीतरी श्रीमान सार्थवाह रिच मर्चंट समायात केम। सो अवदत, कोण म्हणाला? सार्थवाह म्हणाला, भद्र भगवान सुगत संप्रत्येस्मिन नगरे वसती। भगवान सुगत सध्या याच नगरात राहत आहे ना। महात्मन तस्य पूजार्थम इदम कमलम अभ्यर्थय। इन ऑर्डर टू वर्शिप दॅट ग्रेट पर्सन आय आस्क फॉर दिस लोटस। तर मला हे लोटस हवं आहे, त्यांची पूजा करण्यासाठी मिळेल का? ओके, तर आपण पुढचं बघणार आहोत पाठ की त्यांनी लोटस मागितलं सार्थवा आणि सार्थवाकडे सुदासाकडे मागितलं आणि सुदासाने ते दिलं की नाही, ओके, ते आपण बघणार आहोत। तर बघायचं। देनी आक्स तत्कियता मूल्याने ददासी, किती रुपयाला दिलं, ओके, तत्कियता मूल्याने तर सो व्हॉट इज द प्राइस विल गिव्ह यू। उद्यानपाल ब्रवीत, उद्यानपाल एकेन सुवर्ण नाणकेन, ओनली 1 गोल्ड कॉइन। संदेश देर उद्यानपाल प्लस अब्रवीत, ओके। ददासी त्वम, हियर नाउन मीन्स नाम इज लुप्त मीन्स सबचड इथे दिसत नाही। त्वम तत्कियता मूल्येन ददासी, सो ॲट व्हॉट प्राइस विल यू गिव्ह इट। यू इज नॉट डेअर, इज त्वम इज नॉट डेअर। अथ स सार्थवाह यावत् तत् कमलं क्रेतुम् इच्छति तावद्देन उपरोधवान् श्रेष्ठी अपि सुगत दर्शनार्थं गच्छन तत्र समुपस्थितः।
जेव्हा सार्थवाह यावत कमलम यावत एतत् कमलम क्रेतुम इच्छती, जेव्हा तो कमल म्हणजे ते कमळ ते घेण्याची इच्छा करत होता, तावत देव उपराधवान, थोड्याच वेळाने द सेम टाईम अपराधन श्रेष्ठी अपी, एक दुसरा श्रेष्ठी म्हणजे महान मर्चंट सुगत दर्शनार्थम गच्छन तत्र समुपस्थितः. Okay, then just as the merchant was willing to buy this lotus, another merchant arrived there who was going to see, okay, Lord Sugata. Sugata is the name of भगवान बुद्ध. भगवान बुद्धाची अनेक नावं तुम्हाला पाठामध्ये सापडतील. बुद्ध तर आहे सुगत. सुगत म्हणजे सर्व काही जाणणारा. ओके, म्हणजे जेव्हा ते सार्थवाह कमळ घेत होता तेव्हा दुसरा एक श्रेष्ठी म्हणजे मर्चंट तिकडे आला. श्रेष्ठी इज द इन्नंत प्रत्यांत श्रेष्ठी. ओके, सुगत दर्शनार्थम म्हणजे भगवान बुद्धाचे दर्शन घेण्यासाठी गच्छन तत्र समुपस्थित, तिथे उपस्थित झाले. ओके, अंडरस्टँड. समुपस्थित अराइव्ड. ओके, अँड गच्छन इज गोईंग. राईट द मीनिंग. सी तत्कियता, तत् प्लस कियता. संधीस देर. उद्यानपालो ब्रवीत, उद्यानपालः प्लस अब्रवीत. संधी विग्रह भरपूर आहे त्या चॅप्टरमध्ये, लिहून घ्यायचे. सार्थवाह, सह प्लस सार्थवाह. क्रेतुम इच्छती, क्रेतुम प्लस इच्छती, म प्लस ई मी. यावत तत्, यावत प्लस तत्. संधीस देर. डबल त आहे तिकडे. तावत देवा परो धनवान, तावत प्लस एव. ओके, त प्लस ए बिकम्स द, दे. अपरह धनवान, अनदर रिच पर्सन. ओके, अपरो धनवान. शब्दार्थ मूल्य प्राइस. अब्रवीत सेड. एकेन सुवर्णनाणकेन 1 गोल्ड कॉइन. क्रेतुम इच्छती विलिंग टू बाय. अपरह अनदर. दर्शनार्थम टू सी. उपस्थितः arrived. Understand? We can use in the place of darshanatam drashtum, to see. Because darshanartham, artham is like the tumanta. Drashtum. Understand? Then next one. नीरज मूल्यम पृच्छंतम. त्याने विचारलं नीरज मूल्यम. नीरज इज द समान अर्थक शब्द ऑफ अ सरसिजम, मीन्स लोटस. नीरज मूल्यम पृच्छंत. ही आस्क द मूल्य. मूल्य मीन्स प्राइस ऑफ अ श्रेष्ठीनम. उद्यानपालो भृत. उद्यानपाल म्हणाला, त्याने विचारलं अरे किती रुपये देणार, पण त्यांनी सांगितलं एष महाभाग एकम सुवर्ण नाणकम येथेसार्थे दातुम इच्छती. हे जे महाभाग आहेत, महानाथ म्हणजे महाग जे आहे, रिच मर्चंट आहे, एकम सुवर्ण नाणक इज गिविंग टू मी एथस्य अर्थे दातुम इच्छती. देणार आहेत किती, 1 सुवर्ण नाणक, 1 गोल्ड कॉइन. श्रेष्ठी अगदत, पण तो रिच मर्चंट म्हणाला अहम 2 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी 10 गोल्ड कॉइन देईन. मग नंतर तो पहिल्याचा सार्थवाह जो 1 गोल्ड कॉइन देणार होता तो म्हणत होता मी 100 देईन. अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, मी तर तुम्हाला 100 देईन. अंडरस्टँड. ओके, म्हणजे जेव्हा पहिल्याचा सार्थवाह नीरज मूल्यम पृच्छ म्हणजे तो घेत होता, तर दुसरा सार्थवाह आला. ओके, द नीरज मूल्यम पृच्छंतम तम श्रेष्ठीनं उद्यानपालो भृत. त्याने विचारलं. द गार्डनर सेड टू मर्चंट हू वॉज आस्किंग द प्राइस. अँड द महाभाग द फॉर्च्युनेट वन विशेस टू गिव्ह 1 गोल्ड कॉइन फॉर इट. तो म्हणाला हे महाभागेत मला 1 गोल्ड कॉइन देत आहेत. ओके, अँड देन श्रेष्ठी अगदत. श्रेष्ठी म्हणाले, म्हणजे श्रेष्ठी म्हणजे कोण, दुसरे मर्चंट म्हणाला, दुसरा मर्चंट मी तर 10 गोल्ड कॉइन. आय शॅल गिव्ह द 10 गोल्ड कॉइन. अँड आफ्टर दॅट सार्थवाह बनत. सार्थवाह का म्हणाला पहिल्याचा जो 1 गोल्ड कॉइन देणार होता तो मला आय विल गिव्ह 100 गोल्ड कॉइन. तयोर विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत. ओके, तयोर विवादम श्रुत्वा सुदासो व्यमृशत. यस्य कृते एतौ कमलम एतम क्रेतुम इच्छत नूनम स सुगत एवाधिकतम मूल्यम मह्यम दद्यात. ओके, तर म्हणतं तयोर विवाद म्हणजे डिस्प्यूट, दोघांमधला विवाद. श्रुत्वा ऑन हिअरिंग दॅट व्यमृशत. व्यमृशत तो विचार करू. ही थॉट. यस्य कृते ज्याच्यासाठी एतो म्हणजे 2 आर पर्सेंट येते ना, फर्स्ट सार्थवाव सेकंड श्रेष्ठी. एषौ एतौ कमलम एतत क्रेतुम इच्छतः तीतः.
हे कमळ घेण्याची जी इच्छा करत आहे ज्याच्यासाठी नूनम स सुगत ते सुगत म्हणजे आपल्यासाठी भगवान बुद्ध एवाधिकतम मूल्यम मह्यम दद्यात मला एवाधिक मोर प्राईस ओके मोर मनी मह्यम दद्यात ही कॅन गिव्ह मी मोर मनी ओके इंडेड सुगत फॉर हुम टू विशेस टू बाय इज लोटस ही वुड पे द हायेस्ट प्राईस फॉर दिस लोटस अतस उद्यानपालस्ताव भाषत न एतद भोवे कृतमिच्छामी तो उद्यानपाल काय म्हणाला माहिती का मला काय हे तुम्हाला फूल विकायचं नाहीच आहे ओके मला ओके असं तो म्हणाला. आता तो असं का म्हणाला कारण त्याच्या मनामध्ये असं होतं की ज्या फूल भगवान बुद्धाला देण्यासाठी हे लोक भांडतायत ते भगवान बुद्ध मला ह्याच्यापेक्षा खूप हायेस्ट प्राईस देतील. अंडरस्टँड तुम्हाला एवढं लेसन कळलेलं आहे की स्टार्टिंगपासून काय झालं ते. आता आपण या पाठचे संधी बघणार आहोत आणि शब्दार्थ. संधी विग्रह बघा उद्यानपालोपृत उद्यानपाल प्लस अभृत एष महाभाग प्लस एकम एष प्लस महाभाग प्लस एकम एतस्यार्धे एतस्य प्लस अर्धे दातुम इच्छति दातुम प्लस इच्छति सार्थबाहो भणत सार्थबाह प्लस भणत तयोर्विवाद तयोः र बिकम्स विसर्ग विवाद सुदासो व्यमृषत सुदासः व्यमृषत क्रेतुम इच्छतः क्रेतुम प्लस इच्छतः सुगत एवाधिकतम सुगतः सह प्लस सुगतः प्लस एव प्लस अधिकतम अधिकतमम देन उद्यानपालस्तावत भाष सह उद्यानपालः प्लस तौ अभाषत प्लस अभाषत औ प्लस अ बिकम्स व भाषत सी इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. देन नैतत् भो विक्रेतुम इच्छामी न प्लस एतत् नैतत् ओके अ प्लस ए बिकम्स ऐ भोः विक्रेतुम इच्छामी अगेन म प्लस ई मिच्छामी. शब्दार्थ नीरज नीरज सरसिजम इज अ वन मीनिंग लोटस पृच्छंतम आस्किंग ओके अभृत सेड महाभाग फॉर्च्युनेट एथस्यार्थे फॉर इट अगदत सेड अभणत ऑल्सो मीनिंग सेड प्रयच्छामी आय विल गिव्ह विवादम डिस्प्यूट वेमृषत थॉट नूनम इंडीड दद्यात वुड गिव्ह दा 3 UPचा आहे दद्यात अधिकतमम हायेस्ट अभाषत सेड न एतत डू नॉट ओके समथिंग इज दद्यात इज अ दा 3 UP नो डा यच्छ इज अ 3 UP दद्यात वुड गिव्ह ओके इज अ विद्यार्थ. देन सी धातु साधित अव्ययानी you have to note down this avyani. Tumanta avyam is the datum and vikretum. Tvanta in the paragraph only one is there means earlier paragraph and this is same is shrutva. Okay, something that asking you a question in an exam write dhatu sadita that time you can write the tumanta tvanta and lebanta no for that but when they are writing you have to write only tumanta you have to write datum and vikretum. Lebantam vikriyam sanchitya प्रथमांत पद दे आर आस्किंग ऑल्सो अंत प्रथमांत पद द्वितीयांत पदम सुदास उद्यानपालः. द नेक्स्ट वन द्वितीयांत पदम सरसीजम विपुलम तृतीयांत पदम विकासेन तेन षष्ट्यंत पदम परमात्मनः मे सप्तम्यंत पदम तडागे व्योमनी ओके व्योमनी इज ए इन्नंत व्योमनी तडागे इज डिक्लाइन लाइक देव ओके परमात्मन प्रत्यांत राजनः परमात्मनः. कृतय बघायचं आपण क्वेश्चन आन्सर मम तडागः सरसिचस्य विकासेन विभूषित. 2 ऑप्शन इज देअर विकासे विकासेन आय एम रायटिंग द आन्सर विकासेन. वेनेवर लाईक दॅट मीन्स उचित पर्यायम चित्वा या कारणम चित्वा इन दिस इज ओनली फॉर द हाफ मार्क्स 2 असतात हाफ मार्क्ससाठी ओके असे अँड दिस ऑल्सो 1 मार्क
ओके. आणि जेव्हा पर्याय दिलेला असतं तेव्हा अर्धा मार्काला आणि कारण दिलेलं असतं ते 1 मार्काला. सुदासम सरसीजम विक्रेतुम यच्छती यत् 2 ऑप्शन इज देअर. स विपुलम धनम प्राप्तुम इच्छती, त्याला जास्त धनाची अपेक्षा होती. का स यश प्राप्तुम इच्छती, का त्याला यश मिळण्याची इच्छा होती. नाही. द आन्सर इज स विपुलम धनम प्राप्तुम यच्छती. आन्सर इज देअर स विपुलम धनम प्राप्तुम यच्छती. द नेक्स्ट वन कहकम वदती एतादृशे अतिशीते काले अपि मे तडाग सरसीजस्य विकासेन विभूषित. म्हणजे एवढ्या थंडीच्या काळामध्ये माझ्या तलावामध्ये हे सरसीज विकास झालेला आहे, म्हणजे कमळ उमललेलं आहे. सुदास आत्मानं वदती. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सुदास आत्मानं वदती. तो स्वतःशीच म्हणाला. आत्मानं मीन्स तो स्वतःशीच म्हणाला. भद्र भगवान सुगत संप्रत्यस्मिन नगरे वसती. ओके, भद्र हे सुदास सुगत जे आहेत, भगवान सुगत आपल्याबरोबरच म्हणजे याच नगरात राहतात आहे. तर सार्थवाह सुदासम वदती. सार्थवाह म्हणजे रिच मर्चंट जो आहे तो सुदासाला म्हणाला. सत्यम असत्यम सुगत उद्यानपाल असती. नो, असत्यम. सुगत इज अ भगवान बुद्ध. हेमंत ऋतावेकम पद्मम तडागे विकसत. हेमंत ऋतूमध्ये झालेलं का पद्मम विकसित नाही. असत्यम. पद्मम सरसीजम नीरजम कमलम इज अ 1 मीनिंग. ओके. प्रश्न निर्माणं कुरुत तस्य तडागे शिशिर ऋतौ एकम पद्मम विकसित. आफ्टर द रीडिंग दिस सेंटेन्स one question is coming in your mind. शिशिर ऋतौ, when, and when is applicable in Sanskrit कदा. तस्य तडागे कदा एकम पद्मम विकसत. स तद्विक्रेतुं राजसत्मन पुरतः स्थितः. ओके, राजसत्मन इन फ्रंट ऑफ. राजसत्मन इज अ षष्ठी विभक्ती. ओके. तत् विक्रेतुं कस्य पुरतः स्थितः, कोणाच्या समोर उभा राहिला, राजसत्मन. ओके. द नेक्स्ट देन सी विशेषण विशेषम अतिशीते काले. आता विशेषण विशेषमध्ये हे जो क्वेश्चन आहे चतुर्थ पदम लिखत इज बिलॉंग्स टू अनदर वन. अतिशीते काले. अतिशीते काले. For the अतिशीते is the विशेषण and काले is the विशेषण. Okay, विभूषित is the विशेषण and तडागः is the विशेषण. अतिशीते काले विभूषितः तडागः. It's very important. विपुलम धनम. I told you earlier. श्रीमान सार्थवाह. सार्थवाहसाठी काय आलं, श्रीमान. The next one एकम सुवर्ण नाणकम. एक सुवर्ण नाणक. and दश सुवर्ण नाणकानी. Understand? Okay, and according to that we finish the first paragraph of this lesson. Understand? Next time we will continue the next chapter, next paragraph and another all things शब्दार्थ संधी विग्रह. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. घाई गडबड बिलकुल करायची नाही. संधी विग्रह वगैरे लिहून घ्यायचे, अंडरस्टँड करायचे आणि नाही याला समजलं तर विचारायचं आहे. ओके, आजचं सेशन मी इथेच संपवते. सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुनर्मिलामः. आता आपण बघितलं की हा पॅराग्राफ अँड क्वेश्चन आन्सर, हे जे क्वेश्चन आन्सर आहेत हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत. तर यू हॅव टू कॉपी फ्रॉम द स्लाइड. Okay, whenever possible stop the video and write the question answer, because this question is not in your textbooks in the exercise. and questions तुम्हाला टेक्स्टबुक मधले येतात असेही नाही, कोणतेही क्वेश्चन्स येतात. ओके, तू यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट, बी अटेंटिव्ह. ओके, अंडरस्टँड. तर आपण विशेषण विशेष बघितलं. देन प्रश्न निर्माणं कुरुत सत्यम असत्यम कहकम वदती अँड उचित कारणम पर्यायम चित्वा. या सगळ्यांचा अभ्यास नीट करायचा. कसा करायचा, पॅराग्राफ पूर्ण वाचायचा, मिनिंग समजून घ्यायचे, संधी समजून घ्यायची, मगच तुमचा अभ्यास होणार. नुसतं तुम्हाला लेसनची स्टोरी करून ऐकणं होणार नाही. त्याच्यामुळे आम्ही मिनिंग कशासाठी लिहून घ्यायला सांगते का तुम्हाला कळलं पाहिजे की वेनेवर यू रायटिंग आन्सर यू रायटिंग डिफरंट आन्सर. ओके, दॅट्स वाय यू हॅव टू फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन गिवन बाय द टीचर. अंडरस्टँड. ओके, तर आपण हा जो पॅराग्राफ संपवला, जो आत्ता घेतला, त्या पॅराग्राफने आपण परत एकदा नजर टाकूया. तर बोलत तत्कियता मूल्येन ददासी. सार्थवाह जो आहे तो उद्यानपालला म्हणतो की किती मूल्य देणार. तो म्हणतो एक येणं सुवर्ण नाणक येणं. तो म्हणतो 1 गुडखाईन.
आता सार्थवाह यावत् तत् कमलं क्रेतुम् इच्छति तावत् देव उपराधवान श्रेष्ठी अपि सुखदर्शनार्थम गच्छन. जेव्हा तो कमळाची विक्री करत होता तेव्हा दुसरा एक सार्थवाह श्रेष्ठी रिच मर्चंट तिकडे आला आणि त्यांनी काय विचारलं बघा, नीरजमूल्यं विचारलं. नीरजमूल्यं पृच्छन्तम, त्याने विचारलं कमळाची प्राईस किती. तम श्रेष्ठीनं उद्यानपाल भृत, आणि मग त्याला उद्यानपाल म्हणाला की एष महाभागदिस फॉर्च्युनेट मॅन एकम सुवर्ण नाणकम एतस्यार्थे दातुम इच्छती. हे मला 1 गोल्ड कॉईन देतात आहे. तर श्रेष्ठी अगदत, तो श्रेष्ठी दुसरा म्हणाला अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी तुला 10 गोल्ड कॉईन देणार. ओके. तर सार्थवाह म्हणत अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, तुम्हाला काय करणार 100 सुवर्ण कॉईन देऊ शकतो. ते यच्छामी मीन्स टू गिव्ह. अंडरस्टँड. तयोर विवादम श्रुत्वा, दोघांचं भांडण ऐकून, श्रुत्वा ऑन द डिस्प्युटिंग, सुदासो व्यमृशत, सुदासो थॉट, ही थिंकिंग दॅट यस्य कृते एतौ कमलम एतत् कृतुम इच्छतः, ज्याच्यासाठी हे कमळ घेतात ते नूनम स सुगत एवाधिकतम मूल्यम मयम दद्यात, ते भगवान सुगत मला अधिक मूल्य देतील. इति आता स उद्यानपाल तावो भाषत, तौ अभाषत, ताव झालेला आहे संधी नियमामुळे. त्या दोघांना म्हणाला न एतत् भौ विकर्तुम इच्छामि, आय डोंट वॉन्ट टू सेल दिस लोटस. ओके. तर पुढे लोटसचं काय झालं आणि त्याने विकलं का आणि त्याने भगवान बुद्धाकडून त्यांची किंमत घेतली का, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके. तुम्हाला हा पॅराग्राफ कळला असेल अशी मी आशा करते. ओके. आपण पुन्हा भेटूया. थँक्यू. धन्यवाद. पुनर्मिलामः.